रोज मुलांच्या शाळेच्या डब्याला किंवा नाश्त्याला काय बनवायचं, कुटुंबातील प्रत्येक आईला पडलेला प्रश्न. तर आज आपण मोड आलेल्या मुगापासून एकदम झटपट पदार्थ बघणार आहोत. आज आपला स्कूल टिफिन सिरीजमध्ये मोड आलेल्या मुगापासून अगदी झटपट तयार होणारा एक छान पदार्थ बघणार आहोत. मुलांना सकाळच्या घाई गडबडीत खूप जास्त पौष्टिक होणारा पदार्थ तुम्ही हा देऊ शकता. त्यासोबत खाण्यासाठी चटणी देखील करणार आहोत. हिरव्या मुगाची भाजी जर मुलांना द्याल तर भाजी खाणार नाहीत, आणि असा तुम्ही डोसा जर बनवून द्याल तर 100% मुले खातील. हा डोसा खूप टेस्टी लागतो. तुम्हाला एक विनंती आहे, वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे 1 कप मूग पाण्यामध्ये भिजवून घेतले. ते भिजल्यानंतर ह्या भांड्यामध्ये काढून ठेवले रात्रभर, आणि ह्याला छान मोड देखील आलेले बघू शकता. असं जाळीदार भांडं घ्यायचं म्हणजे छान मोड येतात, बघू शकताय तुम्ही. आता इथे आपल्याला मोड आहे ते छान असे आलेले आहेत, आणि ह्या मोड आलेल्या मुगापासूनच आज आपण मस्त असे मुलांसाठी पौष्टिक डोसे करणार आहोत. तर इथे मोड देखील आले. आता ह्या मोड आलेल्या मुगाला मोकळं करून घ्यायचं आहे, आणि याला सुटसुटीत असं करून घ्यायचं आहे, बघू शकता या पद्धतीने. आणि हे मूग आहेत ते बघू शकता किती छान असे मोड आलेले आहेत. आपल्या मुगाला असे छान लांब लांब असे मोड देखील आले आहेत, बघू शकताय तुम्ही. मोड आलेल्या मुगापासून अतिशय मस्त असा नाश्ता म्हणून आता आज आपण असे मोकळे सुटसुटीत करून घ्यायचे, बघू शकताय. म्हणजे मोकळे होतात, एकामेकाला चिटकून राहत नाहीत. आता हे मोकळे करून घेतले की आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतले. इथे मी कपाचं मेजरमेंट घेते, तुम्ही या ठिकाणी वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता. आता आपल्याला मूग या एका कपामध्ये काढून घ्यायचे. मी इथे 1 कप आणि आणखीन 1 कप म्हणजे साधारण 2 कप इथे मी मूग घेतलेले आहेत मोड आलेले. आणि इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या. तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त अधिक करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता मिरच्या अशा तोडून टाकायच्या. इथे मी 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, माझ्या छोट्या आहेत लसणाच्या पाकळ्या, तुम्ही मोठ्या असतात 5 ते 6 वापरू शकता. आता याला झाकण लावूनच न पाणी टाकता सुरुवातीला फिरवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मिक्सरमध्ये मोड आलेल्या मुगाला अर्धा कप पाणी टाकून ह्याला आणखीन एकदा बारीक करून घ्यायचं, म्हणजे छान बारीक होतं. शूटिंग आहे ते राहून गेलं. आता इथे मी मिक्सरमधून काढलेला आहे मोठा रवा आहे, तो बारीक करून घेतलेला आहे. तुमच्याकडे बारीक रवा असेल तर बारीक रवा वापरू शकता. आता हिला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. रवा टाकल्यानंतर मी इथे 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामधला अर्धा कप टाकलेला आहे, अर्धा कप बाजूला ठेवलेला आहे. हे सुरुवातीला आपल्याला पीठ आहे ते या मोड आलेले मूग आपण बारीक करून घेतले ना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी सर्व आता पीठ देखील टाकलेलं आहे तांदळाचं. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आहे तांदळाचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. आता याला पाणी थोडं थोडं टाकायचं, एकदम टाकायचं नाही आहे पाणी, थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे डोशाचं. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा कप दही घेतलेलं आहे, एक घरी लावलेलं दही घेतलेलं आहे. आता हे आपल्याला दही टाकल्यामुळे काय होतं, टेस्ट छान वाढते आपल्या डोशाची, त्याच्याकरता आपल्याला दही टाकायचं आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव असं दही टाकल्यानंतर. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मीठ देखील आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची. हळदीमुळे छान असा कलर येतो आपल्या डोशाला, पौष्टिक अशा मुगाच्या डोशाला. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं. आणखीन एकदा हळद जीव अशी करून घ्यायची या मिश्रणमध्ये. इथे आपलं मिश्रण देखील रेडी झालेलं आहे, बघू शकताय. ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर रेडी झालेलं आहे. आता याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आता आपल्याला साधारण 20 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण टमाट्याची चटणी करायला घेऊयात मस्त अशी खमंग. इथे मी पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये अर्धा पळी तेल टाकायचं आहे कॅटलीतली पळीनं. आणि इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे आडव्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत, ते सुरुवातीला आपल्याला परतून घ्यायचे आहेत. गॅस आहे तो मीडियम करायचा आणि ह्याला परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिट, म्हणजे कच्चेपणा दूर होईपर्यंत कांद्याचा परतून घ्यायचं. ह्याला
कांद्याला देखील लालसरपणा आलेला आहे, कांद्याचा कच्चेपणा देखील दूर झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक तुकडा, तेही परतून घ्यायचं आहे। इथे मी एक 3 ते 4 टमॅटो मीडियम आकारात चिरून घेतलेले आहेत लाल बुंद असे, ते देखील आता आपल्याला ह्याच्यासोबत कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। ह्याला 1 ते 2 मिनिट छान याला परतून घेतल्यानंतर मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ असं व्यवस्थित टाकायचं आणि 1 ते 2 चमचे साखर टाकायची, म्हणजे ती आंबटपणा आहे तो बॅलन्स होतो त्याच्याकरता साखर टाकायची। इथे मी कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, कश्मीरी लाल तिखट आपल्याला 2 चमचे टाकायचे, तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। आता इथे मी शेंगदाणे घेतले आहेत, अर्धी वाटी शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे, भाजून साल काढून, ते आता आपल्याला टाकायचे, त्याला परतून घ्यायचे 3 ते 4 मिनिट छान असं। आणि आता परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचे, हळद टाकल्यानंतर हळद आणि हे सर्व जिन्नस एकजीव असे करून घ्यायचे। 3 ते 4 मिनिट ह्याला झाकून ठेवायचं, म्हणजे टमॅटो वगैरे छान असे मॅश होतील, हे म्हणजे मस्त मऊसूर होतील। आता इथे 3 ते 4 मिनिटानंतर इथे बघू शकता टमॅटो हे सर्व जिन्नस मऊसूर झालेले आहेत, झाकून ठेवल्या मीठ वगैरे टाकल्यामुळे। आता याला उघडून बघूयात। आता उघडून बघितल्यानंतर ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला व्यवस्थित असं। आता गॅस आहे तो बंद करायचा, हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता थंड करून घेतले मी 1 ते 2 मिनिट, ह्याला छान असं थंड झालेलं आहे थोडंसं। आता ह्याच्यामध्ये मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, हे सर्व आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बंद चालू करून हे आपल्याला चटणी जी आहे तर आपल्याला फिरवून घ्यायची आहे, बंद चालू करून 1 ते 2 मिनिट। आता ह्याला छान मी बारीक देखील करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही या पद्धतीने। इथे बघू शकता, इथे आपली टमॅटोची चटणी देखील बनवून तयार आहे, अगदी वेगळ्या प्रकारची मस्त अशी बनवून तयार होते ही चटणी, आणि खायला तर मला इतकी अप्रतिम चवीची लागते काय सांगू तुम्हाला, खूप छान लागते, तयार होते। आता इथे एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे मी, बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे मी तडका देण्यासाठी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये आपल्याला 1 पळी तेल टाकायचे कटलीतली, आणि इथे जिरे मोहरी आपल्याला टाकायची, जिरे मोहरीचं शूटिंग राहून गेलं, आणि थोडीशी कोथिंबीर हिंग टाकायचं, आणि ह्याची फोडणी द्यायची चुरचुरीत अशी, मस्त फोडणी बसते आणि मस्त आपली चटणी मस्त खमंग बनवून तयार झालेली आहे। कलर बघू शकता, मस्त परफेक्ट लाल बुंद असा कलर आलेला, ओरिजिनल असा कलर आलेला आहे चटणीचा टमॅटोची। इथे आपली टमॅटोची चटणी बनवून देखील तयार आहे खाण्यासाठी। आता आपण लगेच डोसे करायला घेणार आहोत। इथे पीठ देखील 20 मिनिट छान रेस्ट झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची बारीक, आणि इथे मी इनो घेतले, इनोचं 5 रुपयाचं पॅकेट मिळतं ना मेडिकलमध्ये, ते घेतलेलं आहे, ते पूर्ण टाकायचं आणि वरती पाणी टाकायचं इनो टाकल्यानंतर, आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं। बघू शकताय अगदी झटपट पद्धतीने, आंबवायचं वगैरे काही पीठ करायचं नाही आहे, पीठ न आंबवता अगदी झटपट बनवून तयार होतात हे डोसे, आणि पौष्टिकसुद्धा आहेत हे खूप। आता आपण लगेच डोसे करायला घेऊयात। तर इथे याच्यावर आपल्याला गार मिठाचं पाणी शिंपडायचं आहे, गार पाणी घ्यायचं आणि मिठाचं 2-3 चिमूट टाकायचं, मीठ विरघळून घ्यायचं, आणि यात नॉनस्टिकच्या तव्याचे शिंपडायचं, आणि एखाद्या टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं। असा क्रश केला की तवा डोसे परफेक्ट होतात, तापमान देखील कमी होतं। आता गॅस कमी करायचा आणि तव्यावर याच्यावर आपल्याला हवं तितकं मिश्रण घालायचं, म्हणजे डोसा किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार। डोसा तवा कडकडीत गरम असेल तर डोसा नीट पसरवला जात नाही। आता आपल्याला तेल किंवा तूप किंवा बटर सोडायचं आहे, आणि याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे वरची बाजू आहे ती सुकण्यासाठी। आता 1 ते 2 मिनिट या डोशाला झाकून ठेवल्यानंतर आता आपल्याला बाजूच्या ज्या कडा आहेत ते सोडून घ्यायच्या, आणि ह्याला पलटी मारून घ्यायची। काय काय वेळेस मधून फाटतो, चमच्याला लागून वरती येतो डोसा, म्हणून कधीही गरम असला ना तवा कडकडत मिठाचं पाणी शिंपडा, पुसून घ्या कॉटनच्या कपड्याने, तव्याचं टेम्परेचर कमी होतं, म्हणजे डोसा व्यवस्थित पसरवता येतो, आणि तव्याला व्यवस्थित चिटकत देखील नाही। बॅटर घालताना गॅस कधीही कमी ठेवायचा, डोसा मस्त पसरून घ्यायचा, पुन्हा गॅस मध्यम करायचा, मध्यम आचेवर हवा तितका कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा। तेल लावायचं, तेल किंवा काय लावू शकता। आता इथे आपला डोसा देखील बनवून तयार झालेला आहे, मस्त पौष्टिक मुगाचा। आता अशाच पद्धतीने आपण दुसरा देखील डोसा बनवून घेऊयात।
सुरुवातीला पाणी शिंपडायचं मिठाचं आणि याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि हवा तितकं मिश्रण घालायचं तव्यावरती. आपल्याला हे मिश्रण आहे ते पसरून घ्यायचं, हवा तितकं पसरून घ्यायचं. तुम्हाला जेवढा डोसा मोठा कमी हवा आहे त्यानुसार. आणि याला तेल किंवा तूप लावायचं किंवा बटर लावू शकता आणि ह्याला झाकून ठेवायचं. आता 1 ते 2 मिनिट वरची बाजू सुकण्यासाठी झाकून ठेवल्यानंतर छान असा आपला डोसा मस्त होतो. आता झाकून ठेवल्यानंतर 1 ते 2 मिनिटानंतर बघू शकताय मस्त देखील परफेक्ट होतो आपला डोसा. आता झाकण काढूयात. बघू शकताय गॅसची फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आणि याला आता आपल्याला पलटी मारून घ्यायची या डोशाला. बघू शकताय कलर अगदी मस्त आलेला आहे, अगदी ओरिजिनल कलर आलेला आहे, ग्रीन कलर मस्त आलेला आहे, हिरवा कलर मुगाचा. इथे आपला पौष्टिक असा मुगाचा डोसा देखील बनवून तयार आहे. अशी भाजी मुलांना दिली ना डब्यात मुगाची ते खाणार नाहीत, पण असे मुगाचे डोसे किंवा तुम्ही आप्पे असे मुगाचं बनवून दिले ना तुम्ही, तुमचा मुलगा अजिबात डब्यात काही ठेवणार नाही. डब्बा आहे तो 100% फिनिश करून येणार. इथे आपले मस्त असे मुगाचे मोड आलेल्या मुगाचे पौष्टिक असे डोसे देखील बनवून तयार आहेत. खूप पौष्टिक आहेत हे डोसे आणि हेल्दी देखील आहेत. आणि इथे बघू शकताय आपल्या मुलांसाठी देखील डब्बा देखील रेडी झालेला आहे. बाजूला इथे मी चटणी दिलेली आहे आपण टमॅटोची जी बनवलेली, खूप छान मस्त चटपटीत बनवून तयार होते. आणि मुलांना देताना बाजूला मी इथे 2 डोसे ठेवलेले आहेत. आता ह्याला झाकण लावायचं आणि मुलांना हा डब्बा द्यायचा. आता मुलं 100% तुम्हाला सांगते फस्त करून येतील. हा डब्बा खूप मस्त असे मुगाचे डोसे बनवून तयार होतात. तुम्हाला त्यात एक ओपन करून दाखवते डोसा. बघू शकता जाळी अगदी सुंदर पडलेली आहे. हे मुगाचे डोसे तुम्ही मुलांना चटणीसोबत देखील देऊ शकता, टमॅटोच्या किंवा टमॅटो केचप देखील देऊ शकता. मुलं आवडीने खातील. हे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा. हे डोसे कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटतो पण धन्यवाद.